हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आम्ही चाललो एकविरेला आणि त्यासाठी बसमध्ये सगळे जमा झालेत आणि आता निघाली आहे। सो आता आपण जाऊया खाली, बसमध्ये बॅग ठेवूया। बॅग सगळ्यांच्या ठेवून झाल्यात, माझी बाकी निघाली। सो आपण जागा पकडूया जाऊन आणि मग आपण नंतरच बसमध्ये भेटूया। ओके, मी सगळं सांगते, नाश्ता वगैरे काही झाला नाही आहे ते आपण नंतरला करूया। ओके, जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो, आपण भेटू नंतर। त्यांचा आता फोटोशूट होतोय गाईज। तर गाईज आता आमचा फोटोशूट करून झालाय, आम्ही पण फोटो काढले आणि आम्ही सगळे मॅचिंग वाले आहोत। हाय गाईज, ही अख्खी मॅचिंग वाली गँग आहे आमच्या पोरींची आणि ही बायकांच्या अशा साड्या आहेत। तर आता आमचं झालंय फोटोशूट काढून आणि अजून मेंबर्स अर्धे नाही आहेत, मिसिंग आहे। सो त्यांच्यासाठी आम्ही थांबलोय, त्यांच्यासोबत पण फोटो काढायचा। दृश्य मिसिंग आहे पोरींमध्ये, तर ते लोक आल्यावरती परत फोटोशूट। तर गाईज आता आमचा नाश्ता करून झालाय आणि आता आम्ही बसमध्ये बसलोय। अर्धे जण बाकी आहेत ज्यांचा नाश्ता नाही झालाय, ते लोक सगळे अर्धे जण खाली आहेत आणि जराशी बस भरली आहे। सो बस आता आपण डायरेक्ट भेटूया बस निघाल्यानंतर, त्याच्यानंतर मधल्या अपडेट्स देत राहीन मी तुम्हाला। ओके, तोपर्यंत काही जाऊन तुम्ही पार्ट 1 बघून या। खूप धमाल केले, खूप एन्जॉयमेंटसुद्धा केला आहे। बट त्या लास्टच्या टायमाला आम्ही जेव्हा दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा शूटिंग अलाउड नव्हती, सो त्यासाठी शूटिंग नाही केली। आणि सेकंड थिंग, तर तिथे थोडासा मॅटर झाला होता तो पण, त्याच्यामुळे सुद्धा मी शूटिंग नाही मला शूटिंग नाही करायला भेटली, तर त्यासाठी मी शूटिंग नाही केली आहे। तर गाईज आता आम्ही निघालो फायनली। काय पाहिजे पाहिजे आम्ही फायनली एकविरेला पोहोचलो। बस बघा शेतातून चालली आहे।
गाईज आता इथे आम्ही रूमवर आलोय जो इथे बांधलाय लोणावळ्यामध्ये. सो तो तुम्हाला मी दाखवला नव्हता, होम टूर केला नव्हता, पूजेच्या दिवशी करणार होती बट मी दाखवला नव्हता. तर मी तुम्हाला आता देते. आणि आता पब्लिक गेला इकडून फ्रेश वगैरे होऊन. सो आम्ही पण फ्रेश झालोय. तर आता मी तुम्हाला होम टूर देते की कसं रूम आहे. सो तुम्ही मला कमेंटमध्ये नंतरला सांगा कसा वाटला. ठीक आहे. आणि इथे आता आज सध्या आमचीच पब्लिक आहे. सो तुम्हाला मी होम टूर देते. ओके चला. तर गाईज स्टार्ट करूया आता आपण एंट्रीपासून. ओके ही बघा अशी एंट्री घ्यायची इकडून. हां मी आता त्यांना घर दाखवते. हा गेट आहे आणि ह्या साईडला वरती जायचा टेरेसवर जायचा शिडा आहे. आणि ही हिमांशी. बाबू हाय कर. हाय. कुठे आली. आंबाच्या घरी आलो. तर हा गेट आहे गाईस. आणि असंच आतमध्ये घुसल्यावर एवढा मोठा हॉल आहे. वहिनी बसली, अंकल बसल्यात. आणि त्याच्यानंतर इथेच लेफ्टला किचन आहे. आणि हा येडा. त्यानंतर असं घुसल्यावर तर असं इथे आल्यावरती अशी हे आहे मिरर आहे. आणि त्यानंतर लेफ्टला रूम आहे. तिथे नानी रेडी होती. हा बेड आहे. इथे वॉशरूम आहे एक. आणि ह्याच्याच समोर हा अजून एक रूम. इथे यांचा गोंगाट. इथे पण वॉशरूम. आणि माझी मम्मी इथे लिपस्टिक लावते. तर गाईस तुम्ही रूम बघितलाच, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता चालू आहे मी 5 पायरीशी. सॉरी पायथ्याशी मी विसरली. सॉरी. आता आम्ही चाललो पायथ्याशी. मग चला आपण नंतरलाच भेटूया डायरेक्ट. कारण जाम गोंगाट आहे. खूप एन्जॉय केलं बसमध्ये पण, इथे पण करायचं आहे. सो चला आता पहिले जाऊया आपण पायथ्याशी. तर गाईज आता आम्ही चालत चालत निघालो पायथ्याशी जायला. आम्ही पायथ्याशी पोचलोय. पब्लिक बघा केवढी. तिथं वरती जायला आपण. तर गाईस आम्ही गॉगल घ्यायला थांबलोय. माझा आवाज गेला, माझ्या आवाजाला इग्नोर करा. तेच गॉगल घेते ती. आता तिच्याकडे पप्पा 3 गॉगल तरी घेते तो. आणि मी बघा कोणता गॉगल घेतलाय. फुल ऑन एस्थेटिक वाला घेतलाय. फुल ऑन एस्थेटिक वाला घेतलाय. आणि सेम गॉगल आहे तरी दुसरा पण ते 2 हरवलेत ना. सो त्यासाठी मी हे हा नवीन वाला घेतला. माझा फुल लुक एस्थेटिक. हा एस्थेटिक वाला गॉगल घेतलाय मी. तर कशी दिसते मला कमेंटमध्ये सगळ्यांनी माझ्या आवाजाला पहिले. तर आता आमचं पायथ्याशी दर्शन झालेलं आहे. आणि वरती खूप गर्दी असल्यामुळे आम्ही वरती नाही चाललोय. लोक कुठून चढतायत. जिथून रस्ता नाही तिकडून चढतायत लोक. अर्धी तिकडे असे आणि कॅम्पला जातात. आतापर्यंत 5 दुकान फिरले. आता 6व्या दुकानात खेळणीसाठी नुसता रडतोय सगळी. तरी त्याला ती खेळणी पाहिजेलच असतं. आणि तुम्हाला मी गर्दी दाखवते थांबा. तर काही जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की वरती गर्दी असल्यामुळे आम्ही वरती दर्शनासाठी जाऊ नाही शकत. बिकॉज बसने आलो होतो. जर 4 व्हीलर्स आणल्या असत्या तर गेलो असतो. बट त्यासाठी गेलो नाही. तर मी आईला हेच बोलते की आई ह्या टायमाला तू दर्शनासाठी नाही बोलवलंस. बट नेक्स्ट टाईम मला लवकरच दर्शनासाठी बोलव. तुझ्या बेटीला बोलव. मी वाट बघते करून. तसंच मग इथे पाया पडली. आईचा आशीर्वाद घेतला खालूनच. नेक्स्ट टाईम लवकरच आपण डोंगरावर जाऊया आईच्या दर्शनासाठी. आता आम्ही इथून कुंकू घेतोय कारण आमच्याकडचा कुंकू संपलाय म्हणून. त्याला थोड्याच वेळात माझ्या हवाले करणार आहे. किडनॅप करणार आहे. माझ्या हवाले करणार आहे बोलते. तर काहीच आमचं दर्शन झालंय पायथ्याशी. आता आम्ही चालत चाललोय मनोज मामाच्या इकडे. मनोज मामा म्हणजे आमचे बाबा बट आम्ही तरी सुद्धा मामा बोलतो. सो चला आता आपण तिकडे पण जावा. शॉपिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता चप्पल घेत आहेत गाईज. तर गाईज आता आम्ही जेवायला बसलोय. आणि जेवायला मटन, चिकन, मच्छी आणि कलेजी सुद्धा होती. बट मी चिकनच खाते. सो मी चिकन आणि भात घेतलाय.
आता आमचं जेवण झालंय आणि तिकडे पालखी येतं, तिकडे बँड वाजतोय जो आता थांबलाय. आणि ती बघा आम्हाला इथे रील बनवायची आहे. एक जण आलं की दुसरं जातं, तिसरं आलं की चौथं जातं, असं चाललंय. तर आमची रील अशीच अटकून राहिली आहे. हे बघा सेटअप पण रेडी आहे, हिरोईन पण रेडी आहे. बट जे कोरसवाले आहेत ते पळालेत. सो त्यांची वाट बघतो आता आम्ही. आणि तीर्थेश बघा कसं काम कुठे आहे. या प्रकाराने तीर्थेश काम करतोय आणि आम्ही इकडे रील्स बनवतोय. सो तुम्हाला रील बघायला भेटेल. पाहिजे तर मी शॉर्ट्सवर पण टाकेन, नाहीतर इन्स्टाला भेटेल. बोल. इन्स्टाला जावा आणि इन्स्टाला अजून एक कोरसवाली आली आता. तुम्हाला इकडे तिची लिंक टाकेल, आयडी देईल. याने हॅरी पॉटरचा किंडर जॉय आणलाय. तो आता हालत बघा आणि आता तो फोडतोय. बघू ह्याचा नाही तो खाऊ आहे, त्याच्यात खेळणं. बघू आता ह्याचा नशीब. मला पण आणि ह्याच्यात खाऊ ह्याच्यात आता बघू काय ह्याचा नशीब काय आहे. तर तो नशीब बाबू जर मी तुला गिफ्ट दिला तर मला काय बोलशील. बाबू मी तुला गिफ्ट दिलं तर काय बोलशील. पहिले दीदी तू काय विचारते. जर मी तुला गिफ्ट दिलं तर काय बोलशील. हाय. तिथे पण हाय गाईस, तिथे पण हाय गाईस. काय करते तुम्ही. जेवण झालं का. आता आम्ही चाललो. आणि दाखव तू काय घेतलं, दाखव त्यांना दाखव. आणि हा कोणासाठी आहे. पिऊ दीदीसाठी. ये तिला विचार कोणी थांबी विमान तो उडतोय आकाशान गो. बाबू मी तुला तर आता आम्ही पप्पाचं म्हणजे फक्त एकच. दोन पप्पा. अच्छा दोन, मी भाई समजले. ओके 2 आणि 1 भाऊ. ओके आता आम्ही चाललो बसमध्ये बसायला. सो लेट्स गो. आणि आमची बस समोरच आहे. सदानंदाचा गणपती बाप्पा. हावरा बघा हावरा. इकडे परत सगळे दमलेले आहेत. आम्ही लॉलीपॉप खातो आणि मग तेच सांगते. सो आता आम्ही चाललो घरी. आणि काय नाही सगळे जमलेत आणि माझा छान कंटाळा आला. ॲक्च्युअलमध्ये मी झोपलेले आता परत उठते. तर चला बघ आता आपण नंतरच भेटूया जर मन झालं तर. ओके तर गाईज आम्ही आता बालकुमला पोहोचलोय आणि माझा अवतार बघून वाटतंयच की आम्ही खूप नाचलोय आता. सो आता आम्ही बालकुमला पोहोचलोय आणि आता आम्ही 10 मिनिटात आमच्या इथे पोहोचलोय. आणि घरी जाऊन बॅग्स ठेवून रिटर्न येणार आहोत थोडंसं फ्रेश होऊन. बिकॉज नाचायचं देव नाचवायचं सो त्यासाठी. मग बघा तुम्ही आता पुढे गेल्यावर पण आम्ही कशी मस्ती करतो. परत एकदा फोटोशूट होतोय. आता आमची पाटीलची मस्ती बघायला रेडी आहात. सो बी रेडी. मोठे पाटील साहेब बोलल्यावर काहीतरी वेगळं करायलाच पाहिजे ना. सो बघा आता इथं आम्ही कॉकरोचच्या स्प्रेने मस्तपैकी फायर केलंय. फायर
तर आमचे देव घेऊन आता आम्ही आलोय घरी. आता इकडे थोडीशी आरती करतात देवांची आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये ठेवणार मंदिरात आमचे देव. तर गाईची दुसऱ्या दिवशीची शूटिंग आहे, जे की देव आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरती होते. सो त्या दिवशीची ही शूटिंग आहे आणि सगळे दमले होते म्हणून मी व्लॉग एंड नाही करू शकले. तर मी व्लॉग दुसऱ्या दिवशी एंड केला आहे, त्यासाठी सॉरी गाईज. मी व्लॉग एंड नव्हता केला त्या म्हणजे एकविरेचा म्हणजे पार्ट 2. तर त्यासाठी मी आता हा व्लॉग कंटिन्यू करते. कंटिन्यू म्हणजे एंड करते व्लॉग. द रिझन इज दॅट की त्या दिवशी आम्ही सगळे दमलो होतो, त्यासाठी मी हा व्लॉग एंड नव्हता केला. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचं बॉडी पेन वगैरे आणि सगळे दमले होते ऑलमोस्ट. ते तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओच्या थ्रू की आम्ही किती मजा केली ते. मग त्यासाठी सगळे दमले होते आणि आम्ही घरी आलो आणि जेवणसुद्धा नव्हतं बनवलं. आम्ही ऑर्डर केलं होतं, म्हणजे सगळ्यांनाच ऑर्डर केलं होतं, सगळ्यांनी चायनीज मागवलं होतं. सो आम्ही ऑर्डर केलं, आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर सर्वांनी फटाफट आंघोळ केली आणि मग सगळे झोपून गेलो आम्ही. त्यासाठी मी व्लॉग कंटिन्यू नव्हता केला. मी ठरवलं होतं की करेन कंटिन्यू, बट मी विसरून गेले नंतरला, एवढे दमलो होतो आम्ही. मग त्याच्यानंतर तेव्हा पण तरी पण आम्हाला ना झोपायला 2 वाजले. आम्हाला म्हणजे मला झोपायला 2 वाजले, तरीसुद्धा मी व्लॉग कंटिन्यू केला. कारण मी एवढी विसरते, त्यासाठी मी विसरली होती म्हणून केला नव्हता. मग आता मी इथेच व्लॉग एंड करते आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा कोणता पार्ट आवडला किंवा कोणता पार्ट नाही आवडला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि कसं वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकीचे जर नवीन सबस्क्रायबर्स असाल तर आधीचे व्लॉग नसतील बघितले तर जाऊन लवकरात लवकर व्लॉग्स बघून या. आणि इकडे पण खूप सारं प्रेम द्या, तिकडे पण खूप सारं प्रेम द्या आणि लवकरात लवकर सबस्क्रायबर्स आपले वाढवा. आणि आता मी असं करते डिसाईड की आता मी व्लॉग्स टाकत जाईन जसं जमेल तसं, म्हणजे वीकमधून एकदा तरी टाकत जाईन व्लॉग्स असं ठरवलं आहे. बट बघू. तर आता तर हे 2 पार्ट झाल्यातच. आज एक म्हणजे सपोज आता एक व्लॉग फर्स्ट पार्ट टाकला तर दुसऱ्या दिवशी सेकंड पार्ट येईलच माझा. तर तसं येईलच तुम्हाला, मग तुम्हाला समजेल. तर बस एवढंच. मग आता आपण भेटू डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जुने व्लॉग्स बघून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करा. आणि तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना हा व्लॉग पाठवा, ही व्हिडिओ पाठवा, शेअर करा, खूप शेअर करा. आणि त्यांनासुद्धा सांगा की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. तसेच आपले लवकरात लवकर सबस्क्रायबर्स वाढतील. मग आता आपण भेटू डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.